ठीक आहे. तर मी आज सांगणार आहे, की मी माझा फेव्हरेट सब्जेक्ट हा इंग्लिशच का बरं निवडला होता. ठीक आहे. मॅक्सिमम मुलं असं विचारतात, की टीचिंग जॉब आहे. ठीक आहे. जे माझे कोचिंग क्लासेस म्हणा, जे टीचर म्हणा, मी ते मॅथ्स पण शिकवतो. ठीक आहे. मॅथ्स पण शिकवतो, ऑल सब्जेक्ट शिकवतो मेनली. ठीक आहे. मॅथ्स म्हणा, एस-एस-टी म्हणा, कॉम्प्युटर म्हणा, ठीक आहे, इंग्लिश म्हणा. पण मेनली माझा स्पेशल सब्जेक्ट कोणता होता? माझा स्पेशल सब्जेक्ट होता इंग्लिश. ठीक आहे. की जो मी खूप आधीच निवडला होता. आणि इंग्लिश निवडायचं कारण असं होतं, की इंग्लिश हा सब्जेक्ट आधीपासून आमच्या घरामध्ये होता. ठीक आहे. फॅमिलीमध्ये होता पूर्णपणे. पॅरेंट्स होते ते पण त्यांना पण इंग्लिश सब्जेक्ट हा खूप आवडायचा. आणि राहिला विषय आमच्या घरामध्ये सगळ्यांना मॅथ्सचा फोबिया होता. म्हणजे थोडक्यात मॅथ्स हा विषय कोणालाही आवडत नव्हता. ठीक आहे. म्हणून लहानपणापासून ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या गोष्टी आवडत कोणाच नव्हत्या घरामध्ये. ठीक आहे. बट ठीक आहे, ट्राय करायला बी गेलं तरी ट्राय करायला गेलं घरात या गोष्टी कोणालाच येत नव्हत्या. म्हणून या गोष्टी नंतर नंतर डेव्हलप झाल्या. ठीक आहे. दॅट वेन आय वॉज इन थर्ड और फोर्थ क्लास. ठीक आहे. त्यावेळेस तर मॅथ्स खूप आवड वाटायचं, खूप आवड वाटायचं. त्यावेळेस मॅथ्स हा विषय असा होता, की ज्यावेळेस त्या विषयात हात न लावले बरं डायरेक्ट. ठीक आहे. मग त्याच्यामुळे चूज केला, की एक असा विषय पाहिजे, की ज्या विषयामध्ये आपण टॉप व्हायचे वगैरे. ठीक आहे. मग तो विषय होता फक्त इंग्लिश. की इंग्लिश या विषयामध्ये काही कुठल्या प्रकारचं डोकं लावायचं नव्हतं, की थोडेफार ग्रामरचे रूल्स आहे, रायटिंग स्किल्स आहे, थोडंफार लर्न करा, टेन्स लर्न करा, थोडेफार पाचशे वेळेस लर्न करा आणि होऊन जातं. ठीक आहे. मग त्याच्यामुळे मी हा विषय निवडला तर इंग्लिश. ठीक आहे. की आजच्या व्हिडिओचा विषय हाच आहे. ठीक आहे. की व्हाय डू आय चूज इंग्लिश ॲज माय स्पेशल सब्जेक्ट. इंग्लिश हा सब्जेक्ट म्हणून मी का निवडला. ठीक आहे. ॲज अ स्पेशल सब्जेक्ट म्हणून का निवडला. ठीक आहे. आणि सेकंड थिंग अशी मॅथ्सचा विषय का आवडत नव्हता. आणि थर्ड की टीचिंग जॉब म्हणजे शिक्षक माझं एक आवड ठरवलं असं, की जे लहानपणी माझ्या डोक्यात पण नव्हतं, की मी टीचर बनेन वगैरे वगैरे. ठीक आहे. असं डोक्यात पण नव्हतं, की मी टीचर बनेन वगैरे. लहानपणी तर खूप मोठे वेगळे स्वप्न होते. ते सगळ्यात पहिले ट्राय करणं सगळ्यात पहिलं म्हणजे काय, की इंग्लिश हा विषय का निवडला. एक तर पहिली गोष्ट म्हणजे मॅथ्स हा विषयला घरात कोणाला आवडत नव्हता. इतिहास, भूगोल या विषयाशी कोणाला जमत नव्हतं. ठीक आहे. म्हणजे बिलकुल आवडत नव्हता, अशी बोरिंग विषय म्हणा. मराठी, हिंदी विषय सोपंच होते करावं. ठीक आहे. मराठी विषय कोणता? फक्त कोणता? इंग्लिश. ठीक आहे. इंग्लिशमध्ये काय मेनली ग्रामर, रायटिंग स्किल्स राहायचं. ठीक आहे. जे घरात सगळ्यांचं परफेक्ट होतं म्हणून माझं परफेक्ट होऊन गेलं. म्हणून इंग्लिश हा विषय निवडायचं मेन कारण होतं. ठीक आहे. इंग्लिश परफेक्ट होत गेलं. इंग्लिश जसं लर्न होत गेलं बरोबर. ठीक आहे. रूल्स वगैरे मग ते सायन्समध्ये पण सहमत करायला लागला असं. ठीक आहे. राहिला विषय मॅथ्सचा. मॅथ्सचा एक वेगळाच फोबिया होता, की जो मॅथ्स लहानपणी ज्या कॉन्सेप्ट क्लिअर नव्हत्या लहानपणी. ठीक आहे. सर्कलच्या म्हणा, डायमीटरच्या म्हणा, काही कॉन्सेप्ट लहानपणीच क्लिअर नव्हत्या. त्याच्यामुळे जसं फिफ्थला गेलो, सिक्स्थला गेलो, मॅथ्सचा अजून डर म्हणतो आपण भीती तेव्हा अशी वाढत गेली हळूहळू. ती वाढत गेली. ठीक आहे. त्याच्यामुळे ठरवून घेतलं, की मॅथ्स ह्या विषयाचा परत 10th पर्यंत बुक उघडून बघायचं नाही डायरेक्ट. ठीक आहे. बुक उघडूनच बघायचं नाही डायरेक्ट तोपर्यंत. मग 10th पर्यंत ठीक आहे. काय 10th पर्यंत मॅथ्स 10th पर्यंत मॅथ्सचा विषयच काढला. बुक्स वगैरे नाही, काहीच नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 10th नंतर अजून पूर्ण कहाणीमध्ये ट्विस्ट आलंय काय, की 10th नंतर घेतलं सायन्स. आणि सायन्स हे लिटरली फक्त सगळ्या मित्रांनी म्हणून घ्यायचं म्हणून घेतलं होतं, की अशी इच्छा होती, की आपण स्वतःहून घ्यावं म्हणून. मित्रांनी घेतलं म्हणून घेतलं होतं खरंच लिटरली. 10thला चांगले पर्सेंटेज होते. म्हणून घरचे म्हटले सायन्स घे म्हणून घेतलं. ठीक आहे. ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी पहिली चूक. दॅट वॉज माय फर्स्ट मिस्टेक. ठीक आहे. की आय हॅड टेकन सायन्स आफ्टर 10th. 10वी नंतर सायन्स घेतलं होतं. ही माझ्या आयुष्यातली पहिली चूक होती. सायन्स घेतलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे सुरू झालं, की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी. ठीक आहे. 4 विषय. या सगळ्या विषयामध्ये मॅथ्स. ठीक आहे. बायोलॉजीमध्ये मॅथ्स नव्हतं. ठीक आहे. पण फिजिक्समध्ये मॅथ्स होतं, केमिस्ट्रीमध्ये मॅथ्स होतं आणि मॅथ्समध्ये तर पूर्णच मॅथ्स होतं. ठीक आहे. 11वी 12वी 2 वर्ष काढली. ठीक आहे. त्याच्यानंतर नंतर ठरवून घेतलं, की नाही करायचं. ती एक स्टोरी याच्यानंतर 12 नंतर इंजिनिअरिंग ती स्टोरी नंतर सांगितली काही व्हिडिओमध्ये. ठीक आहे. पहिला विषय काय होता, इंग्लिश हा विषय का चूज करायला सांगितलं. ठीक आहे. दुसरा विषय होता, की मॅथ्स हे बिलकुल लहानपणापासून आवडत नव्हतं, कारण घरातून कोणाला कळत नव्हतं आणि मला काही कळत नव्हतं. ठीक आहे. नंतर मी जेव्हा टीचिंग मध्ये आलो, तेव्हा मॅथ्स हे पूर्णपणे बेसिक पासून परफेक्ट केलं, तेव्हा ते टीच करता आलं. ठीक आहे. राहिला विषय थर्ड, की टीचिंग जॉब. व्हाय डू आय चूज टू बी अ टीचर. मी टीचर व्हायचं का बरं चूज केलं असं. पण टीचर व्हायचं कारण असं, की लहानपणापासून असं वाटायचं, की असं एखादा जॉब पाहिजे, की जो जॉबमध्ये ना सिंपल पाहिजे, इझी पाहिजे असं. आता पूर्ण फील्डमध्ये सगळ्या फील्डमध्ये जॉबच्या इंजिनिअरिंग म्हणा, मेडिकल म्हणा, सगळ्यात सोपा जॉब टीचिंगचा आहे. तुम्हाला काही उचलायचं फक्त मार्क उचलायचा आहे, की तुमचं जॉब उचलायचा आहे आणि शिकवायचं आहे बघा. ठीक आहे.
आणि ते स्किल असं टीचिंगचं स्किल बी असं म्हटलं जातं की बीएड डीएड केलं पाहिजे, मास्टर्स केलं पाहिजे वगैरे असं. पण आय डोंट थिंक सो की जर बीएड डीएड जरी केलं असतं तरी टीचर शेवटी शिकवणार त्याच्या मनचं, ठीक आहे. आपल्याला जे वाटतं, आपल्याला जे परफेक्ट वाटतं त्याच मेथडने आपण शिकवणार आहे. असं नाही की आपण बीएड मध्ये डीएड मध्ये जी मेथड केली त्याच मेथडने आपण करायला शिकवणार आहे, नाही. त्याच्यानंतर मग टीचर बनायचं ठरवलं, ठीक आहे. टीचर बनलं बी, शाळेत स्कूलला टीचर बी बनलं. ही जी आता पण जर्नी होती की पहिला विषय आज की इंग्लिश हा का विषय निवडला, दुसरा विषय मॅथ्सचा फोबिया होता, मॅथ्स विषय आवडत नव्हता, आणि थर्ड म्हणजे इंग्लिश टीचर म्हणून ठरवलं. आणि त्या टीचिंग लाईन मध्ये जेव्हा आला तेव्हा हळूहळू विषय कळायला लागले की मॅथ्स कसं असतं, प्रत्येक विषयाला अभ्यास करायची मेथड वेगळी असते, ठीक आहे. पण दॅट वॉज माय फर्स्ट मिस्टेक, दॅट काय की मी 10th नंतर सायन्स घेतली. ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती पहिली, ठीक आहे. आता याच्यानंतर आयुष्यातली प्रत्येक मिस्टेक म्हणा, ही म्हणा, ती प्रत्येक नेक्स्ट व्हिडिओज मी सांगणार आहे, मी सांगणार, ठीक आहे. लास्टच्या व्हिडिओ मी सांगितलं की माझा पहिला जॉब कोणता होता, कोणता होता, काय होता वगैरे, ठीक आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की मी मी काय चुका करायचं. मेनली चुका अशा होत्या की मॅथ्स लर्न करणं म्हणजेच पाठ करणं थोडक्यात. आणि ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती की 10th 12th पर्यंत मी मॅथ्स पूर्णपणे लर्न केले, पाठ केलंय. 10th आम्हाला काही टॉपिक होते, पायथागोरस थेरम म्हणतात, ठीक आहे. 11th 12th पण काही टॉपिक्स मॅथ्स डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन म्हणा, लिटरली मी ते सगळे मॅथ्सचे टॉपिक लर्न केले, पाठ केले होते. माझा एक पॅटर्न फिक्स झाला होता की समजा एक एक्झाम्पल असं सेम आलं तर त्याच मेथडने सॉल्व्ह करायचं. पण त्या टाईपचं वेगळं एक्झाम्पल आलं की मग ते लॉजिकल पॉवर्स म्हणतो आपण, ते मॅथ्समध्ये एक बिल्डअप होते लॉजिकल पॉवर्स म्हणा असे, ठीक आहे. सीबीएसईने आयसीएसई बोर्डने पूर्ण सिलेबस मध्ये आणलंय, एनसीआरटी पण सिलेबस मध्ये आणले की ऍप्लिकेशन बेस्ड स्किल्स असं काही, की ते ऍप्लिकेशन बेस्ड स्किल्स आपल्याला एक नवीन एक्झाम्पलला कसं सॉल्व्ह करायचं, कसं टॅकल करायचं ते क्वेश्चन शिकवलं जातं, बरोबर. बट त्या स्किल्स माझ्या कधी लर्न झाल्या नव्हत्या माझ्या चुकामुळे, ठीक आहे. त्याच्यामुळं 10th 12th पर्यंत मॅथ्स मी फक्त लर्न केलं, फक्त रट्टा मारणे एक प्रकारे, ठीक आहे. त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचे फॉर्म्युलेज म्हणा, हे म्हणा, ती लर्न जरी झाली ते फक्त लर्न करायचं, त्याच्यानंतर विसरून जायचं, ठीक आहे. हा माझा मॅथ्स मधला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम होता. नंतर कळलं की कॉन्सेप्ट क्लिअर केले पाहिजे, रेडियस काय असतं, डायमीटर काय असतं, कॉर्ड काय असतं, बेसिक बेसिक कॉन्सेप्ट, कॉर्डिनेटर काय असतं, रेक्टँगल काय असतं, ठीक आहे. हे बेसिक कॉन्सेप्ट परत शिकले एकदा, ठीक आहे, लर्न केल्या. त्याच्यानंतर मला टीचिंग जॉब मध्ये मला त्या रिक्वायरमेंट्स फुलफिल करता आलं. नाही त्याच्या आधीपर्यंत माझ्या गोष्टी फुलफिल करता येत नव्हत्या, ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी कन्फ्युज करतोय मी. कन्फ्युज करून फक्त एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की ठीक आहे, येत नव्हत्या गोष्टी मान्य आहे. प्रत्येक व्यक्ती काही परफेक्ट राहते, बरोबर. त्याच्यानंतर अजून, ठीक आहे, 12th नंतर मी जेव्हा इंजिनिअरिंग ऍडमिशन घेतलं तेव्हा ते मॅथ्स M1 होतं, ठीक आहे. M1 ला पण मॅट्रिसेस वगैरे टॉपिक्स होते तेव्हा थोडंफार ते लर्न केलं की सगळे ते कॉन्सेप्ट शिकून घेतल्या वगैरे वगैरे, तेव्हा थोडंफार ते इम्प्रूव्ह झालं. आणि जेव्हा टीचिंग लाईन मध्ये आलं तेव्हा पूर्ण इम्प्रूव्ह होईल, ठीक आहे. आणि लास्टच्या व्हिडिओमध्ये मी काय स्टोरी सांगितलं माझी की की मला मला माझा पहिला जॉब कसा भेटला, ठीक आहे. हाऊ डिड आय गेट माय फर्स्ट जॉब, मला माझा पहिला जॉब कसा भेटला होता. ₹1500 माझी पहिली सॅलरी होती, ठीक आहे. त्याच्यानंतर टीचिंगच्या जॉबमध्ये आलो, तेव्हा ती सॅलरी कशी वाढली वगैरे, ठीक आहे. आता ही पूर्ण स्टोरी माझ्या आयुष्यातली जी पूर्ण स्टोरी मी हळूहळू या पूर्ण व्हिडिओ सांगणार आहे. त्याच्यानंतर मी हळूहळू ऍक्टिंगच्या ऑडिशन्स बनल्या होत्या. त्याच्यानंतर स्वतःचे कोचिंग क्लासेस पण बिल्डअप केले. खूपशा गोष्टी अशा, की स्वतःच्या घराचं पूर्ण हे केलं, स्वतःचं घर पूर्णपणे रेनोव्हेट केलं वगैरे वगैरे, पूर्ण गोष्टी. या सगळ्या गोष्टी हळूहळू मी करून नेक्स्ट व्हिडिओज मी सांगणार, ठीक आहे. आता या व्हिडिओचे असे असे पार्ट येणार आहे. पार्ट 1, पार्ट 2. का पार्ट 1 एक अपलोड झालं, आता पार्ट 2 ची हा भाग आहे, ठीक आहे. ते झालं त्याच्यात पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5 असे व्हिडिओज येणार आहे, बरोबर. आणि हे कुठल्याही प्रकारचं स्क्रिप्टेड नाहीये, ठीक आहे. हे सगळं मी म्हणतोय ना, सगळं असं मनाने बोलते फक्त, ठीक आहे. काय पूर्णपणे काही असं हे केलेलं नाही. स्क्रिप्टेड नाही की ज्या लिहून ठेवले वगैरे, असं मी फक्त बोलतोय वगैरे, असं काही नाहीये, ठीक आहे. पूर्णपणे असं हे केलेलं काय म्हणतात, फक्त कॅमेरा ऑन केला, कॅमेरा ऑन समोर माझ्या सगळ्या मिस्टेक्स आहे त्या कन्फ्युज करतोय फक्त मी, ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू.